आहे ते अपात्र ठरले आहे, म्हणून जे 26 लाखाचा आकडा आहे तो पुन्हा त्यांची तपासणी सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे महिला पात्रसुद्धा ठरणार आहे. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थींच्या प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेने छाननीसाठी फिजिकली व्हेरिफिकेशन उपलब्ध करून दिलेले आहे. त्यानुसार लाभार्थींना योजनेतून निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतचे सक्षम छाननी क्षेत्रीय सुरुवात आहे. छाननी अंती या लाभार्थींना पात्र अपात्र स्पष्ट होणार आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 26 लाख महिला अपात्र आहे, तर त्यांची पुन्हा छाननी होणार आणि त्या छाननी दरम्यान त्या महिला पात्र ठरले तर त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही आणि त्या तपासणीच्या माध्यमातून ज्या महिला अपात्र ठरले तर त्यांचा पत्ता तिथं कट होणार आहे आणि त्या लाडक्या बहिणींच्या लाभापासून वंचित होणार आहे. तर इथं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता तुमची टेन्शनसुद्धा